17 फेब्रुवारीला भिंगवणच्या शासकीय विश्रामगृहाजवळून एका तरुणीचं अपहरण झालं. आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरुणांनी अपहरण केलं अशी बातमी पसरली. यामध्ये मुलगी हिंदू कुटुंबातील तर मुलगा मुस्लिम कुटुंबातील. साहजिकच हे प्रकरण तापलं आणि सकल हिंदू समाजानं हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे असं म्हणत मोर्चा काढला. राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले आणि याच दरम्यान त्या मुलीचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तिनं "मी माझ्या मर्जीने गेले आहे" असं सांगितलं. 20 फेब्रुवारीला त्या मुलीनं मध्यरात्री बारामती पोलीस स्टेशनला हजेरी लावून प्रतिज्ञापत्र दिलं, ज्यामध्ये अपहरण झालेच नाही, माझ्या आईनं चुकीची तक्रार केली असं सांगितलं. पण 25 फेब्रुवारीला इंदापूर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या दरम्यान "मला माझ्या आईसोबत जायचंय" असं म्हणत जबाब बदलला. पण हे प्रकरण नक्की आहे तरी काय? या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या झहीर शेखचं पुढे होणार काय, हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संघमित्रा आणि आपण पाहताय एल न्यूज. सुरुवातीला हे प्रकरण आपण समजून घेऊ. 17 फेब्रुवारीला त्या मुलीचं अपहरण झालं अशी बातमी समोर आली आणि त्याच रात्री भिंगवण पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. 18 फेब्रुवारीला संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पण त्याआधीच त्या मुलीचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ती मुलगी झहीर शेख सोबत बसली होती. तिने सांगितलं की "मी झहीर शेख यांच्यासोबत प्रेम संबंधात आहे. मी माझ्या मर्जीने आली आहे. कोणीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही किंवा कोणावरही चटणी टाकण्यात आली नाही. तेव्हा कोणत्याही राजकीय माणसांनी पुढे येऊन यातून आपला स्वार्थ साधू नये. मी माझ्या मर्जीने आली आहे." पोलिसांना तपासामध्ये फोन आणि मेसेजद्वारे दोघांमध्ये बोलणं सुरू असल्याचं समजून आलं आणि याच दरम्यान आईची आणि भावाची मेडिकल टेस्ट केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये कोणतेही चटणी टाकण्याचा प्रकार घडला नाही हे समोर आलं. पण या सर्व प्रकारामुळे वातावरण तापलं होतं. राजकीय आरोप प्रत्यारोपही होते. या मुलीनं रात्री 1:30 वाजता बारामती पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावून प्रतिज्ञापत्र दिलं, ज्यामध्ये "मी माझ्या मर्जीने आली आहे. मी माझ्या प्रेम संबंधाबद्दल कुटुंबियांना माहिती दिली होती. तरीही त्यांनी माझं लग्न ठरवलं. म्हणून मी झहीरला फोन करून बोलवला आणि त्याच्यासोबत गेले. या प्रकरणामध्ये इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये आणि मला पुढचं आयुष्य झहीर सोबतच घालवायचं आहे" असं तिनं या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं. यानंतर त्या मुलीला बारामती सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. तिनं आपल्याला झहीर शेख सोबतच राहायचं आहे असं सांगितलं. त्यानंतर कोर्टानं तिला 5 दिवस सुधारगृहात पाठवलं. हे सर्व घडत असताना मुलीच्या आईनं कोर्टाच्या समोर आक्रोश केला. यामध्ये तिनं आपल्या मुलीला बोलवलं, पण मुलीनं आईसोबत जाण्यासाठी नकार दिला. त्याच दिवशी या प्रकरणात आरोपी असलेल्या झहीर शेखला पोलिसांनी अज्ञातस्थळी पाठवलं, तर चुलता आणि या प्रकरणात झहीर शेखला मदत करणाऱ्या अयान शेखला अटक करण्यात आली. या मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी झहीर शेख यांनी माझ्या मुलीला जबरदस्ती केली आहे म्हणून तिनं हा व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये तिनं "मी त्याच्याशी प्रेम संबंधात आहे" असं सांगितलं. "माझी मुलगी शिक्षणासाठी बाहेर ठिकाणी होती व या दोघांची ओळख झाली तरी कशी" असा प्रश्न निर्माण केला. यामुळे वातावरण चांगलेच तापलं. ही मुलगी सुधारगृहात 5 दिवस राहिली. त्यानंतर 25 फेब्रुवारीला इंदापूर सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला कोणासोबत राहण्याची इच्छा आहे असं विचारलं असता तिनं "मला माझ्या आई आणि मामासोबत राहायचं आहे" असं सांगितलं. पण याआधी तिनं व्हिडिओच्या माध्यमातून आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून "मला झहीर शेख सोबतच राहायचं आहे" असं सांगितलं होतं. पण तिनं हा जबाब बदलला तरी का? याबाबत मुलीच्या आईच्या बाजूनं युक्तिवाद करणाऱ्या वकिलानं सुनावणी झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यानं सांगितलं की "या प्रकरणी आम्ही फिर्यादी म्हणजेच मुलीची आई यांच्या मार्फत वकीलपत्र दाखल करून हजर झालो. त्यावेळी मुलगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाली होती. न्यायालयाने तिला तिची संमती विचारली असता तिनं "मला माझ्या आई आणि मामासोबत राहायचं आहे" असं सांगितलं. तेव्हा न्यायालयानं आदेशपत्र जारी केलं आणि तिला मामा आणि आईकडे सुपूर्द केलं. मुलगी सध्या सुधारगृहात आहे. आई आणि मामा वेगवेगळे राहतात. या दोघांना पत्र जारी करण्यात येईल.
तेव्हा त्यांना त्या मुलीला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी 25 तारखेला भीमवड प्रकरणामध्ये 2 आमदारांच्या विरोधात तक्रार आल्यास महिला आयोग नक्कीच त्याच्यावर कारवाई करेल. पोलिसांनी तातडीनं यावर कारवाई केली आहे. कायदा त्यांचं काम करतोय. 18 वर्ष पूर्ण झालेल्या महिलेला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तेव्हा कोणीही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं विधान त्यांनी केलं. पण 25 फेब्रुवारीला या तरुणीनं आपला जबाब बदललाय. मग महिला आयोग यापुढे काय करणार, त्यांचं पुढचं पाऊल काय हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच या तरुणीने जबाब बदलण्यासाठी तिला कोणी दबाव आणला होता का अशी चर्चा भीमवडमध्ये. या प्रकरणामध्ये तुमचं काय मत आहे? त्या मुलीला जबाब बदलण्यासाठी कोणी जबरदस्ती केली असेल का? तुमची प्रतिक्रिया जी आहे ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा. भेटूयात अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.